प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शालांत 12वी बोर्ड परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या प्रथमेश खेत्रे या निराधार विद्यार्थ्याकडून सनराईज शैक्षणिक संकुलाच्या संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय भोरे यांच्या या स्वर्गीय एम.ई. भोरे ज्युनियर कॉलेज येथे अनेक वर्षापासून सुरू असलेल्या आत्महत्याग्रस्त तथा मातापिता नसणाऱ्या अनाथ, निराधार तसेच कोरोनामध्ये पालकत्व गमावलेल्या विद्यार्थ्यासाठी असणाऱ्या सवलतीतून त्याच्या सर्व अडचणी समजून घेत त्यास सहकार्य करण्याच्या हेतूने आपल्या शाळेत प्रवेश दिला. सन 2024 ते सन 2026 या दरम्यान त्याने या शाळेत 11वी ते 12वी असे शिक्षण घेतले. प्रतिकूल परिस्थिती, प्रदीर्घ मेहनत आणि अभ्यासाच्या जोरावर त्याने 12वी बोर्ड परीक्षेत 86% गुण मिळवत शाळेचे व आपले नाव जनमानसात अधोरेखित करून एक वेगळा आदर्श निर्माण केल्याने सर्व स्तरातून त्याचे कौतुक व अभिनंदन होत असतानाच हे यश माझे एकट्याचे नसून यामागे माझी शाळा व शिक्षक यांचे मोठे योगदान असल्याचे सांगत प्रथमेश खेत्रे यांनी सनराईज शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय भोरे, प्राचार्य सौ अस्मिता भोरे, जोगदंड, तेजसदादा भोरे सह सातपुते, बहीर, भोंडवे, घाडगी, भोईते सर या गुरुवर्याचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी उपस्थित प्राचार्या सौ अस्मिता भोरे, तेजस भोरेसह शिक्षकांनी त्याचे कौतुक करत त्याला शुभेच्छा दिल्या. आज प्रथमेश खेत्रे हा विद्यार्थी आमच्याकडं आलेला आहे. त्याचं 2024-25ला इयत्ता 11वीला त्यानं आमच्याकडे ॲडमिशन घेतलं होतं. ॲडमिशनसाठी त्याचे चुलते त्याला घेऊन आले होते आणि त्याची परिस्थिती तेव्हा त्यांच्या चुलत्याकडनं कळाली. म्हणजे प्रतिकूल परिस्थिती होती. अशा परिस्थितीत मग त्याला आम्ही आमच्याकडे ॲडमिशन दिलं. संस्था नेहमीच गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना नेहमीच मदत करत असते. त्यातून त्याला ॲडमिशन दिलं आणि त्यानंही म्हणजे चांगलं इथं ॲडमिशनचा फायदा करून घेतला. चांगला अभ्यास केला 2 वर्ष त्यानं आणि चांगली गुणवत्ता मिळवली, चांगले मार्क्स त्यानं मिळवले आणि त्यातून तो इयत्ता 12वी उत्तीर्ण झाला. तर आज ते म्हणजे त्याची आवश्यकता नव्हती, पण त्यांच्या मनात असा विचार आला की आता आपण आभार म्हणजे मानले पाहिजे. त्यासाठी ते आज इथं म्हणजे आमचे आभार मानण्यासाठी आले होते. त्याची काही आवश्यकता नव्हती, पण त्याला इथून पुढचं त्याचं जे शिक्षण आहे त्या शिक्षणासाठी आणि भावी आयुष्यासाठी त्याला संस्थेकडनं, शाळेकडनं खूप खूप शुभेच्छा. ज्युनियर कॉलेजमध्ये आमच्या ज्युनियर कॉलेजमधून श्रेयस खेत्रे हा विद्यार्थी 86% मार्क पडून त्यांनी चांगल्या प्रकारचं गुण मिळवून पुढील वाटचाल त्यांनी चांगली करावी व इथून पुढं आमच्या शाळेचं जसं त्यांनी नाव गाजवलेलं आहे त्याचप्रमाणे त्यांनी सुद्धा त्याचं पुढचं आयुष्य चांगल्या प्रकारचं चांगली वाटचाल करावी व त्या ठिकाणी आपलं करिअर चांगल्या प्रकारे निर्माण करावं असे मी त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. हा जो विद्यार्थी त्याचे चुलते आपल्या संस्थेमध्ये त्याला घेऊन आले होते. त्याची परिस्थिती अत्यंत बिकट आणि हलकीची होती. त्याचबरोबर आपल्या संस्थेत त्यांचे ॲडमिशन घेतलं. त्या आमच्या प्राध्यापक असतील, शिक्षक असतील, आम्ही सर्वांनी मिळून त्याला मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं. त्याचबरोबर तो 12वीला आत्ता त्यांनी जसं सांगितलं 86% घेऊन उत्तीर्ण झाला. असंच आम्ही सर्व विद्यार्थ्यांना सहकार्य आमचं लाभतच असते. त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांना मी हे करू शकतो, सर्व विद्यार्थ्यांनी जे काही यश संपादन केले त्याचबरोबर मी त्या सर्वांना आमच्या संस्थेच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी देखील त्यांना हार्दिक आपल्या संस्थेकडून शुभेच्छा देतो. मी या शाळेचे माझ्या पत्नीला घेऊन आलो होतो. ह्या शाळेने शिक्षण चांगलं दिलं आणि मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. मी प्रथमेश खेत्रे. मी सन 2024-25मध्ये या लेट एम.ई. भोरे कॉलेजला ॲडमिशन घेतली. ज्यावेळेस मी इथं ॲडमिशनला आलो त्यावेळेस माझी परिस्थिती खूप प्रतिकूल होती. मी खूप अडचणींना मात देत माझ्या काकांनी मला इथं या कॉलेजला ॲडमिशन घ्यायसाठी इथं आले. तेव्हा इथलचे खूप काही नियम ते होते. ते नियममध्ये मला त्या नियम न तोडता नियममध्ये पशुता मला एक कॉलेजचे प्राध्यापक मी कॉलेजमध्ये ॲडमिशन दिले मला कॉलेजमध्ये. त्यावेळेस माझे काका माझ्यासोबत होते. माझी परिस्थिती खूप प्रतिकूल होती. मी निराधार होतो त्या टायमाला या शिक्षकांनी कॉलेजमध्ये शिक्षकांनी खूप मला प्रतिसाद देत मला या कॉलेजमध्ये इथलचे संस्था प्रमुख व अन्य शिक्षक यांनी माझ्यावर खास लक्ष देत
या कॉलेजचे संस्था प्रमुख व अन्य शिक्षकांनी मला इथं घडवले. 11वी-12वी 2 वर्ष माझे कसे गेले मला सुद्धा कळले नाही. 12वीला मला तब्बल 86% मार्कनी मी उत्तीर्ण झालो व माझ्या यशामध्ये इथांचे संस्था प्रमुख व बाकी अन्य शिक्षकांचा यांचा खूप मोठा वाटा आहे. मी इथांचे संस्था प्रमुख, प्राध्यापक व अन्य शिक्षकांनी यांनी मला घडवलं आहे. मी अन्य विद्यार्थ्यांना आव्हान देतो की तुम्ही पण या कॉलेजमध्ये येऊन ॲडमिशन घ्या व इथांचे शिक्षक, प्राध्यापक, इथांचे सर्व शिक्षक व प्राध्यापक इथांचे प्राध्यापक व शिक्षक तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील एवढं मला हे आहे. मी संस्थाचे व इथांचे अन्य शिक्षकांचे आभार मानतो व माझे मत व्यक्त करतो. प्रतिनिधी नंदू परदेशी, जामखेड, अहिल्यानगर.